हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बघा, आजचा विषय हा वेगळा आहे. जरा आपल्याला लहान मुलांना स्वामी भक्ती किंवा धार्मिक मार्गात कसं आणावं याविषयी आपल्याला आज जरा बोलायचं आहे. तर बघा, उपाय सेवा सगळ्यांना सगळं माहिती आहे. आजकाल मोबाईलमुळे सगळं काही सोपं झालेलं आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीवरचे सोल्युशन आता पटकन मिळत असतात फक्त मोबाईलमुळे. तर आणि त्याला कसं वापरावं हे आता सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे. तर आपल्या मुलांना, प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलाने धार्मिक मार्गात यावं, चांगले संस्कार त्याच्यावर घडावे, त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं व्हावं, त्याने चांगल्या मार्गावर चालावं, खूप सारा अभ्यास करावा, खूप सारा नावलौकिक मिळवावं असं प्रत्येक पॅरेंट्सला वाटत असतं. अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्यासाठी पॅरेंट्सला थोडं लहानपणापासून मुलांवरती वेळीच लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की लहान मूल हा जसं घडवलं तसं घडत असतं. लहान मुलांना संस्कार लावणं, योग्य वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, योग्य गोष्टीची सवय लावणं हे फक्त आपल्या हातात असतं. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना धार्मिक मार्गात आपण ज्या गुरूंना मानतो, आपण ज्या देवांना मानतो, अशा देवतांची त्यांना ओळख करून देणं महत्त्वाचं आहे. त्यांचं महत्त्व पटवून देणं, त्यांची आपल्या आयुष्यामध्ये किती मोठं स्थान आहे, किती महत्त्व आहे हे त्यांना दाखवून देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी आपल्याला त्यांना फक्त सांगून त्यांना ते कळत नसतं, तर आपल्याही रोजच्या सवयींमुळे मुलं आपल्याला ऑब्झर्व करतात आणि त्या ऑब्झर्वेशनमधून ते काहीतरी शिकत असतात. त्याच्यामुळे तुम्ही घरामध्ये जे काही कराल, जे वागाल, ते तुमचे मुलं बघताय या गोष्टींकडे तुमचं लक्ष असायला हवं आणि अशा गोष्टी तुम्ही करा ज्यातून तुमचे मुलं देखील काहीतरी शिकतील आणि योग्य ते त्याच्यामधून ते घेतील आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करतील. त्याच्यामुळे तुम्ही कोणता गुरु केलेला असेल किंवा तुम्ही कोणत्या देवाला मानत असाल, तर त्याचं महत्त्व तुमच्या मुलांना तुम्ही पटवून द्या. त्यांचं पूजन तुम्ही कसं करता, ह्या सवयी स्वतःला जशा तुम्ही लावता तसं मुलांनाही वेळोवेळी त्याच्या सवयी लावा. बघा, एखादी मूर्ती म्हणा, एखादी फोटो म्हणा, आता तुम्हाला तुमच्या मुलांना स्वामी भक्त बनवायचं आहे, स्वामी मार्गात आणायचं असेल, तर एखादी मूर्ती, एखादी फोटो स्वामींचा त्यांच्या रूममध्ये ठेवा आणि वेळोवेळी त्यांना स्वामींना नमस्कार करायची शिकवण द्या. म्हणजे त्यांना आपोआपच काहीतरी चांगला अनुभव आल्यानंतर त्यांची भक्ती ही स्वामींवरती दृढ होत जाते आणि त्यांचा विश्वास हा त्यांच्यावरती यायला म्हणजे वाढायला सुरुवात होत जाते. त्याच्यामुळे तुम्हाला हे एक काम करायचं आहे ज्याने मुलांना एक चांगलं संस्कारांकडे आपण वळवायला शिकवत असतो. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर जेव्हा ते स्कूलला जातात त्यावेळेस त्यांना स्वामींचा नमस्कार करायला शिकवा, स्वामींना मुजरा करायला शिकवा. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर देखील संध्याकाळी आपण त्यांना दिवे लागलीच्या वेळेला स्वतःजवळ बसवून थोडा वेळ त्यांना आपल्याला जे मंत्रश्लोक येत आहे ते त्यांच्यासमोर सोबत आपल्याला बोलायचं आहे, त्यांना ते हळूहळू करत शिकवायचे आहे. त्याचबरोबर स्वामींचा जो षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, हा आपण जसं जपमाळ त्याची करत असतो किंवा जपत असतो, ते नामस्मरण आपण जसं रोजच्या रोज करतं तसं मुलांना आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा त्यांच्याकडनं आपल्याला हे नामस्मरण बोलून घ्यायचं आहे. जेव्हा ते झोपी जातात त्यावेळेस सुद्धा आपल्याला त्यांना झोपताना 11 वेळेस स्वामींचं नाव घ्या किंवा 21 वेळा स्वामी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे असं तुम्हाला त्यांना शिकवायचं आहे. त्याचबरोबर वेळोवेळी तुम्हाला देवांच्या गोष्टी, देवांनी केलेल्या चांगले कामं, जे आता रामायण महाभारत घडून गेलेले आहे त्याच्यातले छोटे छोटे गोष्टी ज्यातून त्यांना काहीतरी महत्त्वाची शिकवण मिळेल असं तुम्हाला त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. त्याचप्रकारे आपण स्वामी चरित्र वाचतो, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्याच्यातूनही आपण छोटी गोष्ट तयार करून मुलांना समजवू शकतो, त्यांना शिकवू शकतो, त्यांना स्वामींचं महत्त्व पटवून देऊ शकतो, त्यांना स्वामी सेवेमध्ये आपण आणू शकतो. त्याचबरोबर स्वामी केंद्रांमध्ये जवळपासच्या तुमच्या जर घराच्या आजूबाजूला केंद्र असेल तिथे बालसंस्कार केंद्र भरवलं जातं. मुलांना खूप सारे मंत्र श्लोक त्यांच्याकडनं म्हणून घेतले जातात, त्यांना योग्य ते मार्गदर्शन दिलं जातं, चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यामुळे अशा बालसंस्कार केंद्रामध्ये दर रविवारी मुलांना नक्की पाठवा. म्हणजे जे आई वडील काही वेळा घरात त्यांच्याने साध्य होत नाही ते अशा बालसंस्कार केंद्रांमधून मुलांना ऐकायला मिळतं किंवा त्यांच्याबरोबरची मुलं असल्यामुळे ते लवकर त्या गोष्टी ग्रास्प करतात आणि लक्षात ठेवतात आणि त्याच्यामुळे त्यांना गोडीही लागते, मित्र मिळतात, गप्पा होतात त्यांच्या, एकत्र मंत्रश्लोक केल्यामुळे ते लवकर लक्षात राहतात. कारण मुलांची सवय कशी असते, त्यांना फ्रेंड सर्कल हे खूप आवडतं आणि त्यांच्याबरोबर कुठलीही गोष्ट त्यांनी जर केली तर ती त्यांच्या कायम लक्षात राहते आणि त्या गोष्टीची आवड त्यांना लवकर निर्माण होते. त्याच्यामुळे आपल्याला अशा बालसंस्कार केंद्रांमध्ये मुलांना नक्कीच घेऊन जायचं आहे आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार आपल्याला घडवायचे आहे.
त्याचबरोबर वर्षातून एकदा मुलांचे जेव्हा बर्थडे असतात त्यावेळेस आपल्याला बर्थडे आपण घरी सेलिब्रेट करतो. अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, अशा वेळेस आपल्याला जवळपास आपण स्वामींना मानतो तर स्वामी केंद्रात त्यांना घेऊन जायचं आहे, किंवा आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला आपल्या जवळपास आपल्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला घेऊन जायचं आहे. तिथे त्यांना आशीर्वाद म्हणजे देवाचा आशीर्वाद त्यांना मिळेल असं आपल्याला तिथे मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण जर त्यांच्यावरती चांगल्या वेळी चांगले संस्कार केले, त्यांना चांगले विचार दिले, तर नक्कीच ते त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा ते विचार ते देत असतात आणि त्यांचे विचार हळूहळू धार्मिक होत जातात आणि चांगल्या मार्गावर ते चालायला सुरुवात करतात. आपलं जनरली कसं असतं, आपण बर्थडे सेलिब्रेट करतो, घरी केक आणणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, त्याच्यामध्ये फक्त खर्च होतो, बाकी काहीच नाही. पण ते वेगवेगळ्या संस्कृतीकडे मुलं वळत असतात. ते सोडून जर आपण दर बर्थडेला मुलांच्या जर का केंद्रात गेलो, किंवा एखादी मंदिरात गेलो, एखादी आश्रमात गेलो, दानधर्म केला, अनाथ आश्रमात जाऊन, वृद्धाश्रमात जाऊन, कोणत्याही आश्रमात जा, दानधर्म केला, तर मुलांच्या मनात देखील दयेची जी वृत्ती असते ती निर्माण होत असते. दुसऱ्यांविषयी सहानुभूती, करुणा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये ते ॲक्सेप्ट करत असतात किंवा त्या मार्गावर ते चालत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या मुलांना धार्मिक मार्गाकडे वळवतील ह्या स्वतःमध्ये देखील तुम्हाला आत्मसात करायच्या आहे स्वतः देखील, आणि मुलांना देखील ते करायला लावायचं आहे. याच्याने नक्कीच तुमच्या म्हणजे मुलांवरती चांगला परिणाम होतो. त्यांचं मन हे दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तयार होतं आणि धर्म गोष्टींकडे ते लवकर वळतात. भक्ती तर माणसाला बघा, मोठ्या माणसांचं कसं असतं, काही प्रॉब्लेम्स आले, आपल्याला खूप आपण संकटात सापडलो आहे, तेव्हा आपण देवाकडे वळत असतो. पण लहान मुलांचं तसं नाही आहे. ते आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आईवडिलांच्या सगळ्या गोष्टींमधून ते ह्या गोष्टी घेत असतात, त्यांच्यावर ते संस्कार पडत असतात. त्याच्यामुळे आधी आपल्याला संस्कार लावणं महत्त्वाचं आहे. सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करणं वेळेवर, देवाच्या सगळ्या गोष्टी जे आपल्याला करायला पाहिजे घरामध्ये ते सर्व काही आपण करत गेलो तर आपले मुलं आपले आपोआप ऑब्झर्वेशन करतात आणि त्यातून बऱ्याच गोष्टी ते शिकत असतात. वेळोवेळी स्वामींचा नमस्कार करणं, त्यांचं नामस्मरण करणं, आपल्या घरामध्ये जे सणवार येतात, जे व्रतवैकल्य असतात त्यांचं महत्त्व मुलांना सांगणं, त्यांना चांगल्या चांगल्या छान छान गोष्टी सांगणं, भगवान कृष्ण, भगवान राम, इतके सारे आपल्या महादेवांच्या गोष्टी, इतक्या साऱ्या गोष्टी आहे, बालकृष्णांच्या तर खूप साऱ्या गोष्टी आहे, श्री गणेशाच्या गोष्टी आहेत. असं करून आपण त्यांचं लहान मन हे जपू शकतो, त्यांना धार्मिक मार्गाकडे वळवू शकतो. त्यायोगे आपण त्यांच्यावरती चांगले संस्कार करू शकतो. ते मूल जे धार्मिक मार्गाकडे वळतं नक्कीच त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे अभ्यासामध्येही वाढत असतं. कारण आपले जे मंत्रश्लोक बनवले गेलेले आहे ते असे आहेत की मुलांचं कॉन्सन्ट्रेशन त्याने वाढतं आणि कॉन्सन्ट्रेशन वाढलं की ते आपोआप अभ्यासाला जास्त वेळ बसायला स्टार्ट करतात किंवा त्यांचे विचार हे चांगले होत जातात. अभ्यासाप्रती त्यांची जी वृत्ती आहे ती चांगल्या प्रकारे डेव्हलप होते आणि ते आपल्या जे शैक्षणिक त्यांचं जे जीवन आहे त्याच्यामध्येही चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मुलांच्या आयुष्यात आणायच्या आहे, ज्या योगे तुम्ही तुमच्या मुलांना धार्मिक बनवू शकतात, सात्विक बनवू शकतात, त्यांच्यावर चांगले संस्कार करू शकता. त्यायोगे त्यांचं पुढचं करिअर चांगलं घडत असतं, त्यांचं आयुष्य चांगलं घडत असतं आणि देशासाठी, समाजासाठी तुम्हाला मुलं घडवायची आहे. आपण त्यांना जन्म दिला आहे, हे आपलं काम संपलं असं नाही आहे. तर मुलांची पूर्णपणे जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपले मुलं हा पुढचा देश घडवणार आहे, ते राष्ट्राची संपत्ती आहे असं म्हणून तुम्हाला त्यांना जपायचं आहे, त्यांना संस्कार द्यायचे आहे. आणि मग बघा आपला देश हा कसा होतो ते. तर राष्ट्रासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपले मुलं हे राष्ट्र घडवतील आणि देशाचं नाव पुढे करतील असं आपल्याला त्यांना संस्कार द्यायचे आहे. तर नक्कीच स्वामी सेवेकरी ह्या गोष्टी नक्कीच समजतील आणि प्रत्येक आईवडील हे गोष्टी समजतात की आपल्या मुलांना चांगलं हे सगळ्या गोष्टी मिळाव्यात, त्याच्यासाठी प्रत्येक आईवडील धडपड करत असतात. तर तुम्हाला थोडेसे जास्त एफर्ट्स घेऊन मुलांना अशा पद्धतीने देवाचं, धर्माचं किंवा स्वतःसाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी या सगळ्या गोष्टी त्यांना करायला लावायच्या आहेत. आणि मग बघा तुमच्या घरात कसा बदल होतो आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या आयुष्यात किती छान बदल होतो ते तुम्हालाही दिसेल. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.